नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 आज आपण सोडवणार आहोत. प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचे वाचन करायचे आहे. प्रश्नपत्रिकेचे वाचन पूर्ण केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. सुरुवातीला आपण इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रश्न पहिला, खालील प्रश्न वाचा, उत्तराच्या योग्य पर्यायास गोल करा. गुण 5. 1. पुढीलपैकी कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते? पर्याय 1. अकबर, 2. बाबर, 3. हैदर अली, 4. पेशव्यांच्या. उत्तर पर्याय क्रमांक 3 हैदर अली. 2. पुढीलपैकी भिल्लम 5वा राजाची राजधानी कोणती होती? पर्याय 1. पैठण, 2. नाशिक, 3. देवगिरी, 4. अहमदनगर. उत्तर पर्याय क्रमांक 3 देवगिरी. 3. अमृतानुभव या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणी केली? पर्याय 1. संत तुकाराम, 2. संत एकनाथ, 3. संत नामदेव, 4. संत ज्ञानेश्वर. उत्तर पर्याय क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर. 4. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय 1. शिवनेरी, 2. प्रतापगड, 3. रायगड, 4. राजगड. उत्तर पर्याय क्रमांक 1 शिवनेरी. 5. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 2. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. गुण 5. 1. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. उत्तर बरोबर. 2. न्यायाधीशाला सहजपणे पदावरून दूर करता येते. उत्तर चूक. 3. शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. उत्तर बरोबर. 4. आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते. उत्तर चूक. 5. बाळाजी मूळचा कोकणातील होता. उत्तर बरोबर. प्रश्न 3. कालरेषा पूर्ण करा. गुण 2. उत्तर इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना. इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना. इसवी सन 1509 कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला. इसवी सन 1526 मुघल सत्तेची स्थापना. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. गुण 6. 1. शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा. उत्तर वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर पुढील विविध संस्कार केले. 1. शील म्हणजेच शुद्ध चारित्र्य. 2. सत्यप्रियता. 3. वाक्चातुर्य. 4. दक्षता. 5. धैर्य. 6. निर्भयता. 7. शस्त्रप्रयोग. 8. विजयकांक्षा. 9. स्वराज्याचे स्वप्न. 2. संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असलेली माहिती लिहा. उत्तर भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यावरून माणसामाणसात भेदभाव केला नाही. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
सर्व मानव एक आहेत ही शिकवण दिली. 3. इतिहासातील विविध साधनांचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर 1. भौतिक साधने. वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना भौतिक साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले. 2. लिखित साधने. प्राचीन पोत्या, भूजरपत्रे यांच्यासारख्या लिखित स्वरूपातील साहित्याला लिखित साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख. 3. मौखिक साधने. लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके. 4. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर 1. शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली. 2. मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान केला. 3. लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची आणि जखमी सैनिकांची काळजी घेतली. 4. शत्रूच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली. शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती. प्रश्न 5. पुढील संकल्पना स्पष्ट करा. गुण 2. 1. संविधान. उत्तर देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रितपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेले असतात त्याला संविधान असे म्हणतात. 2. राजकीय न्याय. उत्तर 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकास मतदान करण्याचा व राज्यकारभारात भाग घेण्याचा अधिकार मिळणे म्हणजे राजकीय न्याय होय. यानंतर आपण भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचे वाचन करायचे आहे. प्रश्नपत्रिकेचे वाचन पूर्ण केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. प्रश्न 1. गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. गुण 2. 1. हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते. पर्याय दाट, विरळ, उष्ण. उत्तर हवा उंच गेल्यावर विरळ होते. 2. पृथ्वीचा आस कललेला नसता तर. पर्याय पृथ्वी स्वतःभोवती फिरली नसती. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. उत्तर पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. प्रश्न 2. पुढील तक्ता पूर्ण करा. गुण 2. अक्षवृत्ते, रेखावृत्ते. उत्तर अक्षवृत्ते. 1. अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात. रेखावृत्ते. 1. रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. अक्षवृत्ते. 2. प्रत्येक अक्षवृत्तांचे माप वेगळे असते. रेखावृत्ते. 2. प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते. अक्षवृत्ते. 3. लगतच्या 2 अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते. रेखावृत्ते. 3. लगतच्या 2 रेखावृत्तांमध्ये
विषुववृत्तावर जास्त अंतर असते. दोन्ही ध्रुवाकडे हे अंतर कमी कमी होत जाते. अक्षवृत्ते 4. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. रेखावृत्ते 4. रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. प्रश्न 3. साखळी पूर्ण करा. गुण 2. जलचक्र. उत्तर जलचक्र. जलचक्र ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न 4. खालील नकाशाचे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा. गुण 2. उत्तर सूची: रस्ता, महामार्ग, लोहमार्ग, नदी. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा. गुण 2. उत्तर बहुरेषालेख: कमाल व किमान तापमान. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. गुण 2. 1. मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. उत्तर 1. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिमी पाऊस पडतो. 2. या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते. मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. 2. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. उत्तर 1. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. 2. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. 3. पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. उत्तर पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो कारण वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यापासून विविध उत्पादन घेणे, पशूंना विविध कामांसाठी वापरणे व आपला उदरनिर्वाह चालवणे या गोष्टी पशुपालन या व्यवसायामुळे शक्य होतात. म्हणून पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 3. 1. नकाशाची अंगे कोणती? उत्तर नकाशातील प्रदेश, नकाशाचे प्रमाण, नकाशातील चिन्हे, सांकेतिक खुणा ही नकाशाची अंगे आहेत. 2. हवेची अंगे कोणती? उत्तर तापमान, वायुदाब, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची अंगे होत. 3. क्षेत्रबेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा. उत्तर क्षेत्रबेट ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. क्षेत्रबेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. क्षेत्रबेटी दरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते. सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. धन्यवाद.